ब्रेकनंतर आता कोकणवासियांसाठी मोठी बातमी। वृक्षतोड संबंधित निर्णयाला विधानसभेत स्थगिती देण्यात आली। मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली। विना परवानगी झाड तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड होता, मात्र या निर्णयाला आता स्थगिती दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे, परंतु तो 50,000 असावा, 25,000 असावा की 10,000 रुपये असावा, यासाठी एक समिती गठीत करून 90 दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळे एक झाड तोडल्यानंतर 1,000 रुपयाचा जो दंड 50,000 रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे। ब्रेकनंतर आता कोकणवासियांसाठी मोठी बातमी। वृक्षतोड संबंधित निर्णयाला विधानसभेत स्थगिती देण्यात आली। मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली। विना परवानगी झाड तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड होता, मात्र या निर्णयाला आता स्थगिती दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। केला होता त्या दंडामध्ये वाढ करण्याचा निर्णय नक्की झालेला आहे, परंतु तो 50,000 असावा, 25,000 असावा की 10,000 रुपये असावा, यासाठी एक समिती गठीत करून 90 दिवसामध्ये हा निर्णय घेण्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळे एक झाड तोडल्यानंतर 1,000 रुपयाचा जो दंड 50,000 रुपये झाला होता तो थांबवण्याचा आणि त्या विधेयकाला स्थगिती देण्याचा निर्णय म्हणजेच कोकणातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेण्याचं काम आज महायुतीच्या सरकारनं विधानसभेमध्ये केलेलं आहे।